नमस्कार मित्रांनो, एकदा माता लक्ष्मीनी भगवान श्री हरी विष्णूंना स्त्रिया विधवा का होतात या संबंधी 3 प्रश्न विचारले होते। चला तर मग जाणून घेऊया। नमस्कार आणि स्वागत आहे आपले आमच्या धर्मज्ञानी या धार्मिक चॅनलवर। मित्रांनो, एकदा माता लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करून वैकुंठ लोकांत येतात आणि भगवंतांना विचारतात, हे प्रभू, मी आज मृत्यू लोकांकडून येत असताना पाहिले की 3 स्त्रिया ज्या की एकमेकींच्या मैत्रिणी होत्या, पण त्यामध्ये 2 जणी तरुणांत विधवा होऊन दुखी जीवन जगत होत्या, तर एक स्त्री विवाहित होती आणि आपल्या पती सोबत सुखी संसार करत होती, तसेच जीवनातील प्रत्येक सुखाचा आनंद घेत होती। हे प्रभू, असे काही स्त्रिया सोबतच का घडते आणि कोणती स्त्री कोणत्या पापामुळे विधवा होते? प्रभू, मला हे समजले नाही, म्हणून माझ्या मनात 3 प्रश्न निर्माण होऊ लागले। आपण माझ्या 3 प्रश्नांची उत्तरे देऊन मला संतुष्ट करावे असे मला वाटते। मित्रांनो, अशा प्रकारे लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, मी तुमच्या 3 प्रश्नांची उत्तरे देईन, तसेच मी तुम्हाला पूर्ण समाधान देण्याचा प्रयत्न करेन। आता माता लक्ष्मी म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणती स्त्री अकाली विधवा होते। माझा दुसरा प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही सुख मिळत नाही, आणि माझा तिसरा प्रश्न आहे, ती कोणती गोष्ट आहे की जी बायको मागूनही नवऱ्याला देत नाही। मित्रांनो, लक्ष्मी मातेचे प्रश्न ऐकून भगवंत म्हणू लागले की तुम्ही ज्या स्त्रियाबद्दल बोलत आहात त्यापैकी 2 स्त्रिया विधवा म्हणून आपले दुःखी जीवन जगत आहेत, आणि एक स्त्री विवाहित आहे व तिच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत आहे। असे का होते हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे, तर मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगेन। ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका। ही अर्धी अथवा अपूर्ण कथा ऐकणाऱ्यांना अपूर्ण ज्ञान मिळते, ज्याचा आयुष्यात कधीच उपयोग होत नाही, कारण तुमच्या 3 प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा कथेत आहेत। जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल तर तुम्हाला तुमच्या 3 प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील आणि तुम्हाला समाधान मिळेल। मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, हे प्रभू, मी तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही कथा सुरू करा। मी मनापासून कथा ऐकेन आणि तुम्ही कथा सांगेपर्यंत माझे मन इतर ठिकाणी जाणार नाही। भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, सर्वप्रथम मी तुला एका विवाहित स्त्रीची गोष्ट सांगतो जी आनंदात सुखी संसार करत जगत आहे। तुम्ही ज्या विवाहित स्त्रीबद्दल बोलत आहात तीच या कथेतील एका राजाच्या नोकराची पत्नी आहे, आणि ज्या नोकराची ती पत्नी आहे तिच्यावर तिच्या नवऱ्याचा पूर्ण विश्वास आहे की ती पतिव्रता आहे। ती आपल्या नवऱ्यासोबत नेहमीच एक निष्ठा आहे, आणि तिचा नवरा आपल्या बायकोची आपल्या सोबत्यांमध्ये वारंवार स्तुती करत असतो। तर एके दिवशी राजाच्या सेवकाने आपल्या पत्नीची इतकी स्तुती केली की ही बातमी हळूहळू राजाच्या दरबारात पण पसरली। जेव्हा राजांना ही गोष्ट कळली तर त्यांच्या सेवकांनी नोकराला बोलावून घेतले आणि त्याला विचारले की तुझी बायको तुझी खूप मोठी भक्त आहे, हे तू सगळ्यांना सांगतोस, तुझी बायको खूप विश्वासू आहे, हे खरे आहे का? तुझा त्यावर पूर्ण विश्वास आहे का? असे राजाचे म्हणणे ऐकून नोकर म्हणाला, महाराज, माझा पत्नीवर पूर्ण विश्वास आहे, आणि त्याहूनही अधिक माझी पत्नी माझ्यावर विश्वास ठेवते। माझी पत्नी तिच्या पतीसोबत पूर्णपणे एकनिष्ठ आहे असा माझा आत्मविश्वास आहे। असे बोलणे चालू असतानाच मध्येच राजाचा कोतवाल म्हणू लागला, मी जर तुझ्या पत्नीचे व्रत मोडले तर मग सेवक तुला काय शिक्षा द्यावी? तेव्हा तो सेवक म्हणाला, माझ्या बायकोचा पतिव्रता धर्म भंग केला तर काय शिक्षा तुम्ही दिलीत तर महाराज मला फाशी ही द्या। आता दुसरीकडे राजाचा सेवकही कोतवालाला म्हणतो, महाराज, हे जर माझ्या पत्नीचा धर्म भंग करू शकत नसले तर त्यांना कोणती शिक्षा द्यावी? तेव्हा राजाने सांगितले की कोतवालालाही फाशीची शिक्षा देऊ। मित्रांनो, तेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, ही अट कोतवाल आणि सेवक या दोघांनी मान्य केली, आणि कोतवालाने नोकराला विचारले की मी कोणती वस्तू आणू म्हणजे मी तुझ्या बायकोचा धर्म मोडण्यात यशस्वी झालो असा विश्वास बसेल? तेव्हा तो नोकर म्हणाला, मंत्री महोदय, तुम्ही माझ्या घरून माझ्या लग्नाच्या वेळी भेट म्हणून एक पटका आणि कट्यार मिळाली होती, ती माझ्या बायकोने ती आठवण खूप जपून ठेवली आहे, जी आमच्या लग्नाची खूण समजली जाते। जर तुम्ही पटका आणि कट्यार आणून मला दाखवलीत तर मी मान्य करेन की तुम्ही माझ्या बायकोचा धर्म पूर्णपणे भ्रष्ट केला आहे। सर्व अटींची मान्यता झाल्यानंतर कोतवाल शहरात जातात, आणि तो एका त्याचा मैत्रिणीला भेटतो। ती एक चुगलीखोर बाई असते, ती नेहमीच एकमेकांशी भांडत असे आणि ती कोणतेही काम करण्यास सक्षम होती जे कोणालाच कसे करावे हे माहीत नाही, ते काम ती करून दाखवायची आणि लोकांकडून पैसे काढायची।
तर मित्रांनो, मग अशा प्रकारे कोतवालाने आपल्या स्वार्थासाठी त्या बाईला बोलावले आणि म्हणाला, बघ रमण या नावाची एक व्यक्ती आहे, मी त्याच्याशी पैंज लावली आहे. आणि मग त्याने त्या बाईला पैंज बद्दल सर्व काही सांगितले. मग तो बाई म्हणाला, तू काहीही कर, कृपा करून मला त्या बाईच्या संपर्कात आण आणि हवे तेवढे पैसे मिळव. तुला पाहिजे तेवढे पैसे मी तुला देईन. असे म्हणून कोतवालाचे म्हणणे ऐकून बाई म्हणली, भाऊ, तू त्या बाईबद्दल काहीच बोलू नकोस. ती बाई पतिव्रता आणि पूर्णपणे एकनिष्ठ आहे. ती तुझ्यावर थुंकणारही नाही. तू तिच्या नादाला लागू नकोस. तिच्या घरचे लोक खूप खतरनाक आहेत. तुझी कातडी सोलून काढतील. त्यावर कोतवाल म्हणाला, ठीक आहे, जर तू माझा तिच्याशी संपर्क साधून देऊ शकत नसेल तर माझे एक काम कर, तू तिच्या घरी जा आणि त्यांचा लग्नात भेट मिळालेली कट्यार आणि पटका चोरून आण. तसेच त्याच्या बायकोच्या गुप्त अंगावर काही चिन्ह असेल तर ती खूण सुद्धा बघ आणि लगेचच माझ्याकडे ये आणि मला सांग, तर मी तुला जे बक्षीस पाहिजे आहे ते देईन. मित्रांनो, हे बाईला समजले आणि म्हणाली, ठीक आहे, मी तुझे काम नक्की करीन. नोकर शहरात राहत होता. बाई नोकराच्या घरी जाते आणि बायकोला म्हणते, हे मुली, मी तुझ्या पतीची मावशी आहे. खूप वर्षांनी आले. त्यावर स्त्री म्हणाली, मी तुम्हाला याआधी कधी पाहिले नाही, म्हणून मी तुम्हाला ओळखू शकले नाही. आणि अशा प्रकारे त्या सेवकाच्या भक्त पत्नीने त्या बाईचा खूप आदर केला, तिला आपल्या घरात घेतले. आता भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. अशा प्रकारे ती बाई 2 दिवस त्या पतिव्रता स्त्री जवळ राहिली. मग एका दिवशी ती पतिव्रता स्त्री अंघोळ करत असताना त्या बाईने उठून त्या स्त्रीच्या कंबरेला हात लावायला सुरुवात केली. तेव्हा त्या स्त्रीने खूप नकार दिला, पण पतीची मावशी असल्याने तिनेही ते तिला न्हाऊ घालू दिले आणि म्हणाली, माझं तुझ्यावर माझ्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम आहे, म्हणून नकार देऊ नकोस. खूप दिवसांनी मी तुला पहिल्यांदा भेटले. आता असं म्हणत ती तिच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागली आणि मग डोळे धुवायला गेली. या बहाण्याने बाईने विश्वासू महिलेच्या डोळ्यांवर पाणी शिंपले आणि तिने पाहिले की स्त्रीचे डोळे बंद आहेत. अशा प्रकारे गुप्तांगाच्या जवळ मांडीवर एक तीळ होता, जो बाईने पाहिला आणि ते तिचे काम झाले. त्यानंतर आंघोळ करून ती पुण्यवान स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेली. तेव्हा बाईने संधी साधून नोकराच्या घरातील पटका आणि कट्यार चोरून तेथून पळ काढला. जेव्हा ती बाई शहरात परत गेल्यावर तिने ते त्या कोतवालाच्या हाती दिले. त्याचबरोबर सांगितले की तिच्या मांडीवर तीळ आहे आणि पैसे घेऊन ती बाई निघून गेली. मित्रांनो, त्यानंतर तो कोतवाल थेट राजाच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला, महाराजा, मी सेवकाच्या पत्नीसोबत 2 दिवस घालवले. हा पटका आणि कट्यार तिच्या हातातून आणली आहे. मग राजाने दरबार भरवला आणि नोकराला बोलावून घेतले. त्यानंतर कोतवालाला त्या वस्तू सेवकाला दाखवायला सांगितल्या आणि राजाची परवानगी मिळाल्यावर कोतवालाने सेवकाला त्या वस्तू दाखवल्या. रांगेत उभे राहून पत्नीच्या मांडीवरचा तिळही सांगितला. सेवकाने ही मान्य केले की हे सर्व काही खरं आहे. सेवक मनापासून अत्यंत दुखी होऊन मनात बोलतो, को आज माझ्या पत्नीने धर्म मोडला आहे. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात की हे लक्ष्मी. मग राजाने फाशीचा शिक्षा 15 दिवसांनी ठेवली आणि सांगितले की 15 दिवसांनी नोकराला फाशी दिली जाईल. जेव्हा त्याची शेवटची इच्छा विचारली असता नोकराने सांगितले की मला माझ्या पत्नीला शेवटचे भेटायचे आहे. अशा प्रकारे राजाने नोकराला आदेश दिला की ठीक आहे, तू हे करू शकतोस, तुझ्या बायकोला भेट. तेव्हा तो नोकर आपल्या घरी गेला आणि बायकोला म्हणाला, तू माझ्याबरोबर घात केलास. मी तुझ्या भरवशावर मी कोतवालाशी अशी अट घातली होती आणि राजाच्या दरबारात मी म्हणालो होतो, राजासमोर माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म कोणी नष्ट केला तर मला फाशी द्या. आता 15 दिवसांनी मला फाशी देण्यात येईल. त्या विश्वासू स्त्रीने तिचा सोबत झालेली सर्व घटना आपल्या पतीला सर्व काही सांगितले, पण त्याने विश्वास ठेवला नाही आणि मग तो सेवक राजाच्या परत दरबारात गेला. राजाने त्याला पुन्हा तुरुंगात टाकले. आता दुसरीकडे त्या सेवकाची पत्नी विचार करत होती की आपल्यामुळे पतीचे प्राण धोक्यात आले आहेत, म्हणून ती देवाचे स्मरण करून स्वतःचा वेश बदलून एक नृत्की झाली आणि राजाच्या दरबारात जाऊन तिचा नृत्य दाखवण्याची परवानगी मागितली. कारण ती स्त्री अतिशय सुंदर होती आणि तिचा मनमोहक नाच राजालाही खूप आवडला होता, म्हणून राजाने सर्व मंत्री इत्यादींना उपस्थित राहण्याची आज्ञा दिली. त्याने या सुंदर स्त्रीच्या नृत्याची संपूर्ण व्यवस्था केली. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. मग सर्व मंत्री, मुख्यमंत्री, राजा वगैरे दरबारात हजर होते आणि मग जेव्हा नोकराची बायको नाचू लागली तेव्हा राजाला त्या स्त्रीचे नृत्य अतिशय सुंदर वाटले. तेव्हा राजा म्हणाला, तुला माझ्याकडून काय मागायचे आहे? तू जे मागशील ते मी तुला देईन.
तेव्हा नोकराची बायको म्हणाली, महाराज, तुमच्या दरबारात माझा चोर आहे, ज्याने माझे पैसे घेतले होते पण आजपर्यंत परत दिले नाही, त्याला फाशी द्या. त्याने माझ्यासोबत घात केला होता, त्याला शिक्षा द्या. मग राजा म्हणाले, ठीक आहे, सांगा माझ्या दरबारात तुमचा चोर कोण आहे, त्याचे नाव काय आहे, मी त्याला नक्कीच फाशीची शिक्षा देईन. तेव्हा त्या सेवकाची विश्वासू पत्नी म्हणाली, महाराज, तुमचा कोतवाल माझा चोर आहे, तुम्ही त्याला फाशी द्या. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आता ही सुंदर स्त्री मला चोर म्हणत आहे. हे कोतवालाच्या कानावर येताच कोतवाल म्हणाले, महाराज, मी शपथ घेतो की मी हिच्याकडून कधीच काही चोरले नाही. मी आजपर्यंत हिला पाहिले सुद्धा नाही. मग मी चोरी कशी करू शकतो? मी या नाचणीकडे कशाला चोरी करू? मी आजपर्यंत हिचा चेहरा सुद्धा पाहिला नाही. मित्रांनो, आता भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणू लागली, महाराज, हा कोतवाल मला ओळखत नाही. मग त्याच्याशी विचारा, तू हा पटका आणि कट्यार कुठून आणलीस? मी तुमच्या दरबारात काम करणाऱ्या नोकराची बायको आहे आणि माझा नवरा निर्दोष आहे. मी माझ्या पती सोबत खूप एकनिष्ठ आहे. कधीही त्यांचे नावही मी माझ्या तोंडून घेत नाही. मग महाराज सर्व घटनेची शहानिशा करण्यासाठी कोतवाल आणि त्याचा बाईला बोलवतात. राजदरबारात त्या बाईने केलेल्या सर्व गोष्टी कबूल केल्या. मग राजाने सेवकाला निर्दोष असल्याने सोडून दिले, तर कोतवालाला फाशी दिली. तसेच बाईला पण कारावासात टाकले आणि त्या स्त्रीचा सत्कार करून तिला बक्षीस दिले आणि म्हणाले, खरंच तुम्ही एक पतिव्रता स्त्री आहात. मला सुद्धा माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी, ज्या स्त्रिया आपल्या पतीचे नाव घेतात किंवा ज्या पतीला नावाने हाक मारतात किंवा अरे तुरेची भाषा वापरतात, त्या अकाली विधवा होतात. कारण त्यांच्या पतीचे नाव घेतल्याने त्यांच्या पतीचे आयुष्य कमी होते आणि त्यांच्या पतीचा वेळेपूर्वीच मृत्यू होतो. बोलायचे झाले तर 2 विधवा होत्या आणि एक नोकराची बायको होती, जी एक धर्मनिष्ठ स्त्री होती. ही पतिव्रता स्त्री आपल्या पतीला कधीच सोडणार नाही, तोंडाने त्याचे नाव घेत नाही. आणि दुसरीकडे दुःखी जीवन जगणाऱ्या 2 स्त्रिया विधवा म्हणून नेहमी आपल्या पतींना त्यांच्या नावाने हाक मारत असत. त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुर्मान कमी झाले आणि नंतर दोन्ही स्त्रिया अकाली विधवा झाल्या. असे झाले आणि आज त्या दुःखी जीवन जगत आहेत. म्हणूनच महिलांनी कधीही पतीचे नाव घेऊ नये. त्यांच्या तोंडून नवऱ्याचे नाव निघणे हे एक पाप आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न होता, कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीच सुख मिळत नाही? तर समजून घ्या की ज्या स्त्रिया पतीविना राहत असतात, त्यांना न विचारता कोणतेही कामे करतात किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा उत्सवाला जातात, तर त्यांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही. अशा स्त्रिया आयुष्यात नेहमीच दुःखी राहतात आणि त्यांना त्यांच्या पतीचे प्रेम कधीच मिळत नाही. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, तुमचा तिसरा प्रश्न होता की पत्नी करू शकते अशी कोणती गोष्ट आहे की जी त्यांचा नवरा त्यांना मागूनही देत नाही? मग समजून घ्या की ती गोष्ट शिवी आहे. चारित्र्यवान असलेली स्त्री आपल्या पतीला कधीच शिवी देऊ शकत नाही आणि जी स्त्री शिवी देते ती कधीच चारित्र्यवान नसते आणि अशी स्त्री आयुष्यभर रडते आणि तिच्या आयुष्यात कधीच आनंदी नसते. तर मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर देवी लक्ष्मी त्यांच्या तिन्ही प्रश्नांवर पूर्णपणे समाधानी होतात आणि म्हणतात, हे प्रभू, वास्तविक चारित्र्यवान असलेली स्त्री कधीही दुःखी जीवन जगत नाही, कारण अशा घरात देवी लक्ष्मी सदैव वास करते आणि ते घर सदैव धन समृद्धींनी भरलेले असते. स्त्रिया घराला नेहमीच स्वर्ग बनवतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहा.